ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान विलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. मंडळी, सध्या पितृ पंधरवडा चालू आहे. त्यामुळे बरेच प्रश्न आलेले आहेत आपल्याला, पण जेवढे आपल्याला सोडवता येतील तेवढे मी सोडवणार आहे. सर्वप्रथम पाहूया की पितृ पंधरवडा करण्यामागचं कारण काय होतं. आपण पूर्वजांची जमीन जुमला, इस्टेट काय असतं, सोनं नाणं काही आपल्याला काही मिळालेलं असतं, पूर्वज गेलेले असतेत आणि त्यांचं ते वापरत असतोच ना. अगर आपण त्यांना आपल्याला जन्म दिलाय, पुढे आपली पिढी चाललेली आहे, मग त्यांची आठवण म्हणून आपण हे कमीत कमी वर्षातून एकदा तरी त्यांच्या नावानं थोडंसं अन्नदान करावं, त्यांचं नाव घ्यावं, नैवेद्य ठेवावा. कारण ते तृप्त झाले तर ते आपल्याला आशीर्वाद देतात. म्हणजे थोडक्यात काय, आपण जो पितृदोष जी बोंबलत होत का नाही, ते पितृदोष जे लागण्याचे कारण सुद्धा ते सांगतो. की बऱ्याच वेळेस काय होतं, जी पुढील जी पिढी असते ते पूर्वजांचं नाव सुद्धा घ्यायला विसरून जाते. त्यांचं काय नाव होतं, काय बऱ्याच जणांना तर नाव सुद्धा माहित नाही. आजकाल बापाचं नाव सुद्धा सांगायला लाज वाटते बऱ्याच जणाला. काही रेकॉर्डी आपलं गरज असते म्हणून सांगतात, नाहीतर सांगत पण नाहीत. एवढं खराब दिवस आहेत सध्या. पण असो, मी म्हणतो आता पितृ पंधरवड्यामध्ये बऱ्याच जणाला काय झालंय, समजा आज चतुर्थी आहे, तर काय म्हणले, आमचं चतुर्थीला पित्र असतात, परंतु आमच्या शेजारी आमच्या भावकीतील माणूस वारल्यामुळे आता ही सुतक पडले तर पित्र जीव घालता येतात का. तर मी सांगतो, इतर शास्त्र काय असेल ते असेल, पण मी तुम्हाला सांगतो की पित्र जीव घालण्यासाठी कसलीही अडचण नाही. सुतक असलं तरी एक समजून घ्यायचं आपण की पित्र म्हणजे आपले पूर्वज गेलेले आहेत ना, त्यांच्यासाठी नैवेद्य थोडक्यात. आणि आता ही पण आता गेलेलं, काल परवाचं गेलेलं पण ते पण आता त्यांच्यातच जमा झालं. म्हणजे आपण त्यांचं बी आपण मेलेल्यांचं करतोय ना, मग हे बी गेलंय, त्याच्या सुतकात आणि नैवेद्य न करण्यात याच्यात काही अर्थ नाही. तर नैवेद्य जरूर अवश्य करावं, कारण तेही सुतकच असतं आणि हे बी सुतकच असतं. इथं याच्यामध्ये सुतकाचं वगैरे काही संबंध नाही, काही अर्थार्थी संबंध नाही. हे बी आम्ही पूर्वजांना गेलेल्याचं तुम्ही करताय ना, आता ही गेलेलंच चाललंय. फक्त तुम्हाला काय करता येणार नाही, सुतकामध्ये वाढदिवस, लग्न, बारसं वगैरे काय काय असतात ना प्रकार आपली शुभ कार्यामध्ये मोडतात ना, वास्तुशांती वगैरे, अशा गोष्टी करता येत नाहीत. पण हे जे देवदर्शन, देव पोती, पुराण, देवपूजा, ह्या गोष्टी आपल्याला करता येतात, लक्षात घ्या. कुणीतरी सांगतच ना शिवाशिव हा प्रकार त्याच्यामध्ये मोडत नाही. कारण देवदेव केलेलं उलट चांगलं असतं. गेलेल्या माणसासाठी देवदेव केलेलं खूप चांगलं आहे ते. आमच्याकडे तर काय म्हणजे आमच्याकडे म्हणजे भागात तसं नाही सांगत. आमच्याकडे पूर्वी अशी पद्धत होती की मृत्यू झालेल्या त्या शेजारी बसून पोती, पुराण, जप वगैरे अशा गोष्टी केल्या जात असत. आता करत नाहीत लोक, ही बाजू वेगळी. त्याच्यामुळं देव धर्म करायला काही अडचणही माझं मत आहे. दुसरं अजून कुणीतरी काहीतरी शाखा काढेल, पाप असतं, तर मी माझं वैयक्तिक मत मानलेलं आहे. मी इतराचं काही घेतलेलं नाही याच्यामध्ये. हे माझं म्हणणं आहे. फक्त मला वाटतं की देवपूजा ही करणं अत्यंत गरजेचं आहे. देवाचा जप करणं, मृत्यू झाला ते सुतकामध्येही करावं. कारण गेलेल्या माणसासाठी एक आपण त्याला मोक्ष भेटावा यासाठी देवाला हिनवणी. तर तुम्हाला ही पित्रांसाठी नैवेद्य वगैरे जे आहे ते सुद्धा करू शकतात, पित्र जीव घालू शकतात. आणि विशेष म्हणजे तुमचे जे आज समजा चतुर्थी निमित्त तुमचं असेल, सुतक पडलंय असेल समजून जर तुम्ही रद्द केला असेल ना कार्यक्रम, तर नका करू ते. हे माझं मत आहे बरं का. कारण तिथीप्रमाणे आपण करावं. आणि विशेष म्हणजे तुम्हाला दुसरं सांगू का, ही दोषच लागू नये असा म्हणून काय करायला पाहिजे माहितीये का तुम्हाला. ही पितृदोष आपण बोंबलत होत ना, हे कशाला लागतो माहितीये का. ही जी आपण पूर्वज असतात आपले,
त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना समाधानकारक गोष्टी मिळालेल्या नसतात. मुलं त्रास देतात, काही देतात, मग त्यांचा एक शाप आहे ते आपल्याला. ते रागावलेले आहेत आपल्यावर. कारण आजकाल आई वडिलांना सुद्धा मुलं नीट बघत नाहीत. तुम्हाला वाटतं ना पितृदोषच लागू नये, पित्रांचा दोषच आपल्याला लागू नये, असं जर वाटतच असेल तुम्हाला, तर तुम्ही फक्त वृद्ध लोकांचे जे आजी आजोबा अथवा आई वडील यांची सेवा अवश्य करावी. त्यांनी थोडंसं येड्यावणे केलं तरी चालेल. कारण जसं जसं वय वाढतं तसं तसं त्यांची बुद्धिमत्ता, बऱ्याच गोष्टी त्यांना जमत नसतात. निवळ लहान लेकरासारखं वागत असतात ते. त्याच्यासाठी आपण बी समजूत घ्या. तुम्ही लहानपणी कसं करत होतात? येड्यावणीच करत होतात ना, ऐकत होतात का? मग ते आता ते काय शहाणे वेडे म्हणायचे त्यांना. वय जसं झालं त्यांना तशी बुद्धिमत्ता, बऱ्याच गोष्टी त्यांना विसरभोळा होतो, काही असतं त्यांना आठवत नाही, त्यांना चालणं बऱ्याच गोष्टी अवघड असतं त्यांच्या. आपण समजून घ्यायचं. त्यांनी जसं तुम्हाला समजून घेतलं लहानपणी तसं तुम्ही त्यांना आता समजून घ्या. मुलं म्हणजे काय म्हणतो आपण, म्हातारपणाची काठी आधार. आणि तोच जर तुम्ही आधार देत नसताल तर तुम्हाला पितृदोष 100% लागणार. कुणाला नाही, त्यात मी असो, कुणी असो, कुणी असो. जर तुम्हाला पित्रांचा दोषच लागू द्यायचा नाही तर तुम्ही घरातील वृद्ध वयस्कर माणसांना, मोठ्या माणसांचा त्यांचा आशीर्वाद घेत जा, त्यांची सेवा करत जा, त्यांचं दररोज दर्शन घ्या, त्यांचा आशीर्वाद घ्या. आशीर्वादानं सर्व काही मिळतं. देवापेक्षा ही घरातल्या लोकांचा आशीर्वाद महत्वाचा, आई वडिलांचा आशीर्वाद. त्याने तुम्हाला जन्म दिलाय ना, इकडे देवदेव करायचं मोठं मोठं, आणि इथं घरात ताण द्यायचा, घरच्या लोकांना, आई वडिलांना त्रास द्यायचा, आजी आजोबांना त्रास द्यायचा, आणि तिकडे देवदेव करायचं. काय बंद आहे का त्याच्यात देव? अगोदर आपले आई वडील ही देवच आहेत एक प्रकारची. त्यांनी तुम्हाला जन्म दिलेला आहे. देवदेव करू नका तर अजिबात म्हणत नाही, देवदेव करा, पण आई वडिलांची सेवा सुद्धा तेवढीच महत्वाची आहे. पुढे तुम्हाला पितृदोष लागणार नाही एवढीच गोष्ट ऐकली तर. नसेल ऐकलंच तर सोडून द्या विषय. फक्त मी सांगतो. तर मी थोडक्यात म्हणजे जास्त बोलायचं नाही, कारण तुम्ही जास्त व्हिडिओ मोठा झाल्यानंतर पाहत नाहीत तुम्ही, आणि तुम्हाला माहिती बी घेत नाही. त्याच्यासाठी मी थोडक्यात बोलतोय, गडबडीत बोलतोय आज, कारण कसं थोडक्यात आटपायचंय मला. तर मी तुम्हाला एक ठोकताळे सांगतो. काय आता काय बोललोय तुम्हाला, की जरी सुतक असलं तरी तुमच्या पित्रांना तुम्ही जीव घालू शकतात. एक दुसरी गोष्ट, तुम्हाला पितृदोष लागू नये म्हणून तुम्ही घरातील आई वडील जे आहेत वयोवृद्ध माणसं, त्यांची सेवा, त्यांचं दररोज दर्शन घ्या, त्यांना दुखवू नका. तुम्हाला पितृदोष लागणार नाही. पुढे त्रास, जे पुढे जीव घालायचा आहे ना त्यांना, ते घालायची जवळ पडणार नाही तुम्हाला एवढं. कारण जिवंत असताना आपण जीव त्यांना नीट सेवा करत नाही. मेल्यानंतर तुम्ही पंचपक्वानं जरी खाऊ घातले तरी काय उपयोग आहे? काही उपयोग नाही. आत्ता आहेत ना आपल्या समोर, त्यांना खाऊ पिऊ घाला, त्यांचे सुखसोयी त्यांना द्या, आरोग्य त्यांचं सांभाळण्यासाठी दवाखाने वगैरे सर्व गोष्टी करत जा. पुन्हा पितृदोष लागणार नाही, पुन्हा माणसं जीव घालायची तुम्हाला गरज पडणार नाही. आत्ता थोडक्यात आहे तोवर करून घ्यायचं. तुम्ही 100 लोक जरी जीव घातले पुन्हा तरी काही उपयोगाचं नाही हो. आत्ता आहेत ना आई वडील, कुणी तुमचे आजोबा, त्यांची सेवा करा, त्यांना आत्ता खाया प्यायला द्या, त्यांचे दवाखाने करत जा. तुम्हाला पुढे भविष्यात पितृदोष लागणार नाही. आलं लक्षात तुमच्या? आणि जर समजा तुम्हाला ही पटलं नसेल गोष्ट, तर मग हा व्हिडिओ इथेच थांबूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी. तोपर्यंत मंडळी, ओम नमः शिवाय. जय हिंद, जय भारत. सुखी राहा आणि समाधानी राहा.